उन्हाळा म्हटलं की कलिंगड आवर्जून खाण्याचे दिवस। फळांमध्ये सर्वांचं आवडतं फळ म्हणजे ते कलिंगड आणि कलिंगड हे उन्हाची काहिली कमी करतं। रसरशीत लाल रंगाचं फळ उन्हामुळे लागणारी तहान नियंत्रित करण्याचं काम करतं। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। कलिंगड हे अनेक कारणांनी शरीरासाठी उपयुक्त ठरतं। डोळे, हाडं, हृदय, स्नायू यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। कलिंगडाचं सरबत यासाठी जास्त प्रभावी ठरतं, पण बाहेर मिळणाऱ्या सरबतामध्ये प्रिझर्वेटिव्ह, साखर जास्त प्रमाणात असते आणि ते आरोग्यासाठी हितकारक नसतं। म्हणून आपण अतिशय हेल्दी असं 5 मिनिटात बनणारं कलिंगडाचं सरबत घरच्या घरीच बनवणार आहोत। एक मध्यम साईजचं छानपैकी कलिंगड घेतलेलं आहे आणि 1 चमचा चिया सीड किंवा तुमच्याकडे सब्जाचं बी असेल तरी तेही अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि कमीत कमी 2 तास तरी चिया सीड भिजलेलं असलं पाहिजे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाकून साईडला ठेवून देऊ। आता कलिंगड कापून घेऊ। पहा की असं समजलं जातं की इथं पिवळा डाग असलेलं गोड असतं किंवा लाल असतं, पण असं काही नसतं। कलिंगड तिथं ते जमिनीला टच झालेलं असतं म्हणून डाग पडलेला असतो। तर कलिंगड कापताना मध्यभागी कापून घेतलं, कारण मी अर्धच कलिंगड यूज करणार आहे आणि अर्ध कलिंगड मी ठेवून देणार आहे। आणि पहा कापल्यानंतर अतिशय रसरशीत आहे आणि कलर एकदम गुलाबी, डार्क गुलाबी कलरचा आहे। तसंच बियासुद्धा कमी दिसत आहेत, म्हणजे बिया याच्या मोठ्या आहेत आणि कमी बिया आहेत, त्यामुळे बिया काढणं फारसं त्रासदायक होणार नाही। तुमच्या कलिंगडामध्ये जास्त बिया असतील तर त्या कशा काढायच्या हे सुद्धा मी सांगणार आहे। आता अर्ध कलिंगड आहे, त्याच्या मध्यभागी काप करून घेतला आणि पहा बिया या 2 भागातच दिसत आहेत आणि बिया सरळ लाईनमध्ये असतात, त्यामुळं कलिंगडाचे काप करून घेणार आहे। आता कलिंगडाचे काप करताना पहा असे पातळ करायचे। जर तुम्हाला कलिंगड खायचं असेल तर पातळ करू शकता किंवा मोठे कापही करू शकता। ज्यूससाठी पातळ कापाची गरज नसते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पातळ काप करून घेते। आता जो हा साईडला भाग असतो ना, त्याच्यामध्ये काहीच बिया नसतात, बिया फक्त मधल्या भागामध्ये असतात। तर कलिंगडाची साल मी एका साईडला केली आणि मधला जो गर आहे तो काढून घेतला। आता ह्या साईडच्या भागामध्ये बिया काढण्याची गरज भासत नाही। हे कलिंगड मी तसंच कट करून घेतलं, म्हणजे सालीचा आणि पांढरा भाग साईडला केला। आता ज्यामध्ये बिया आहेत ते कसं कट करायचं पहा। बियाच्या भागावरती हाताने तुम्ही कट करू शकता आणि असं सुरीने किंवा चमच्याने कशा प्रकारे बिया काढू शकता। पटकन बिया निघाल्या जातात। मी आणलेल्या कलिंगडामध्ये बियाच कमी आहेत, पण तुम्ही आणलेल्या कलिंगडामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता। पहा आता याच्यात बी दिसते, ही हाताने सहज निघाली, पण आतल्या बिया असतील तिथून हातानेच भाग तो वेगळा करायचा, म्हणजे मधूनच तोडून घ्यायचं किंवा चाकूने तुम्ही करू शकता। असं मधूनच तोडल्यामुळे बिया आपोआप वेगळ्या होतात, म्हणजे फार मेहनत करावी लागत नाही। यामध्ये बिया थोडे जास्त आहेत या पोर्शनमध्ये, तर ज्या पोर्शनमध्ये बिया आहेत तिथूनच हाताने तोडायचं आणि असं चाकूने किंवा बोटाने हाताने पटकन बिया निघतात आणि सर्व बिया निघतात। अशा बिया नसतील आणि कलिंगडाचे काप करून फ्रीजमध्ये ठेवले तर मुलंही अगदी आवडीने खातात। आता लगेच कलिंगड खायचं असेल तर बघा अशा प्रकारे पातळ कापायचं, म्हणजे कलिंगड कापल्यानंतर ते पालतं मारून मग कट करायचं, म्हणजे पहा असे पातळ छान काप तयार झालेले आहेत, व्हिडिओमध्ये दिसतच असतील। आणि असे पातळ काप केल्यामुळे बिया पटकन निघतात। हाताने वरचा भाग ज्या ठिकाणी बिया आहेत त्या ठिकाणी कट केलं ना तर पटकन निघून जातं। आणि अशा प्रकारे जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर काप करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि मुलांनी मागितलं की पटकन तुम्ही असे कलिंगडाचे काप देऊ शकता। पुन्हा एकदा पहा। तर अशा प्रकारे अर्ध्या कलिंगडाचे मी काप करून घेतलेले आहेत आणि बियासुद्धा काढलेल्या आहेत आणि अर्ध कलिंगड आहे ते मी साईडला ठेवून दिलं। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये सर्व कलिंगडाचे काप टाकले आणि 3 चमचे साखर टाकली। कलिंगड किती गोड प्रमाणात आहे त्याप्रमाणे साखर ठरते आणि तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ टाकलं। मीठ टाकल्यामुळे सरबताला चव अतिशय छान येते आणि मिक्सरवरती बारीक वाटून घेतलं। याप्रमाणे आपला ज्यूस तयार झालेला आहे। आता हा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत। तुम्हाला जर असाच आवडत असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता, पण गाळून घेतल्यामुळे स्मूथ होतं आणि एका स्ट्रेनरवरती हा ज्यूस मी
चमच्याच्या साह्याने गाळून घेतला आणि अगदी बारीक झालेला आहे पहा, गाळणीमध्ये काहीच शिल्लक नाही. तोपर्यंत आपलं चिया सीड आहे किंवा सब्जाचं बी आहे ते छानपैकी भिजलेलं आहे आणि ते बी मी त्यामध्ये थोडं 2 चमचे मिक्स केलं आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकला. कलिंगडाचं ज्यूस अधिक टेस्टी होण्यासाठी पिंक सॉल्ट आहे ते पाव चमचा टाकलं, त्यामुळे अधिक चटपटीत होतं. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चव घेऊन पाहिले, म्हणजे त्यामध्ये अजून साखर लागते का किंवा मीठ, हे सर्व चेक केलं तर अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि हे ज्यूस मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यातले थोडेसे काप मी शिल्लक ठेवले होते, हे मी गार्निशिंगसाठी यूज करणार आहे. आता सरबतही छान थंड झालेलं आहे. सरबताच्या तळाशी अर्धा चमचा चिया सीड टाकलं आणि गाळून घेतलेलं कलिंगडाचं ज्यूस टाकलं. पहा, अशा प्रकारे अतिशय सुंदर होतं आणि अगदी 5 मिनिटातच तयार होतं. वरून कलिंगडाचे तुकडे ठेवलेले ते टाकले. त्यानंतर 2 आईस क्यूब टाकले. त्यामुळे थंडगार सरबत अतिशय टेस्टी लागतं. आणि अजून चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये चाट मसाला थोडासा टाकला. काकडीचे स्लाइस करून घेतलेले होते, त्या स्लाइसने डेकोरेट केलं. फार सुंदर दिसतं असं डेकोरेट केलं असेल तर. आणि लहानच काय, मोठ्यांनाही पटकन प्यायचा मोह होतो. एवढं सुरेख चविष्ट होममेड सरबत अगदी 5 मिनिटातच तयार झालं. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी सरबत नक्की करून पहा आणि एकदा जर केलं तर तुम्हाला घरातील सर्वजण पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, इतकं चविष्ट होतं. नेहमीचं कलिंगडाचे काप खाण्यापेक्षा अशा प्रकारे होममेड कलिंगडाचं ज्यूस नक्कीच फायदेशीर ठरतं आणि उन्हापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.